नमस्कार. तुम्ही आग्रा ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतली आहे आणि अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या तुम्ही संगीताचार्य आहात. हो. तर तुमच्या गायकीचं घराणं आणि ही पदवी दोन्हीबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. मी ग्वाल्हेर आणि आग्रा या 2 घराण्यांची गायकी शिकले. मला हे माझे गुरु आहेत D.V. काणेबुवा. बर. ते इचलकरंजीचे, आता ते नाहीत, पण त्यांच्याकडे माझं संगीताचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण झालं आणि गांधर्व महाविद्यालयाचीच मी पदवी घेतली. म्हणजे मी एक परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे. हो. मग गायिकेला रागांबद्दल माहिती मिळवणं किंवा रागांवरती रियाज होणं हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि संगीताचार्य ह्या पदविकेमध्ये प्रॅक्टिकलला जास्त महत्त्व आहे. हे रागांचा अभ्यास, जवळजवळ 100 रागांचा अभ्यास तुमचा होऊन जातो त्याच्यामध्ये. आणि थेरी पण आहे. बर. त्याच्यात मी जगन्नाथ बुवा पुरोहितांचे संगीतातील व्यक्तित्व आणि योगदान असा मी विषय घेतला होता. बरं. थेसिससाठी. अच्छा. आता त्या थेसिसवर मी पुस्तक पण काढते. म्हणजे माझे काणेबुवा आणि ज्यांच्यावर मी थेसिस लिहिला ते जगन्नाथ बुवा, असं दोघांचं जोड चरित्र. गुणी गुरु, गुणी म्हणजे गुणीदास जगन्नाथ बुवा आणि गुरु म्हणजे माझे गुरु काणेबुवा. अच्छा. असं दोघांच्यावरती जोड चरित्र मी नुकतंच आता प्रकाशित करणार आहे. आणि म्हणून मी संगीताचार्य ही पदवी याच्याकरता घेतली की मला गाण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा जास्त झाला. बर. युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही पदवी घ्यायची म्हणजे थेअरीवरती जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं, पण मला थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल जास्त करणं योग्य वाटतं. अर्थात गाण्यात आणि नृत्यात मला वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. तर आपल्या गप्पांचं प्रास्ताविक अतिशय छान झालेलं आहे. पण आता तुमची एखादी चीज, खरं म्हणजे ख्याल ऐकायचं होतं पण तेवढा वेळ नाहीये, त्यामुळे एखादी चीज ऐकू. थोडंसं त्याच्याबद्दल सांगा, कुठल्या रागातली आहे? मी पुरिया रागातली एक त्रितारातली बंदिश सादर करते. स्वरांचा लगाव आणि रियाजामुळे स्वरांवर चढलेलं त्याचं वजन फारच वाखाणण्यासारखं आहे. संगीत नाटक हा सुद्धा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही अनेक संगीत नाटकांमध्ये कामं केली आहेत का आधी? हो. सुवर्ण तुला, स्वयंवर, मानापमान, बर, सौभद्र. मग तुम्हाला काय वाटतं, आजची तरुण पिढी संगीत म्हणजे संगीत नाटकातली पदं तर छान गाते, पण तुम्हाला असं वाटतं की आजच्या पिढीला घेऊन काही संगीत नाटकं बसवली गेली पाहिजेत? मला अगदी जरूर वाटतं की संगीत नाटकं ही व्हायला हवी. ही आपल्या महाराष्ट्राची धरोहर आहे. नाट्यसंगीत गाणं सोपं नाही. नाट्यसंगीतामध्ये सुगम संगीत आणि क्लासिकल
या दोन्हीचा मेळ सुवर्ण मध्य शास्त्रीय संगीताद्वारे वा. आपण प्रदर्शित करत असतो. खरंच. त्यामुळे ते तितकं सोपं नाही आणि त्याला त्यामुळे ते शास्त्रीय रुजलं पाहिजे. संगीताचा पाया पाहिजेच नाट्यसंगीत प्रश्नच गायचं. आता त्यातलं एखादं रत्न आमच्यासाठी पेश करा, एखादं नाट्यपद. मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मोही मना या, मोही मना या, मोही मना, मानी जनाया भामना, मानी जनाया भामना, मानी जनाया भामना, या मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मोही मना, प्रीतची पाया, प्रीतची पाया, रणप्रासाना, 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 दे पद सेवा, दे पद सेवा, प्रेमी जनाया, मानी जना या भामना, या भामना, मानी जनाया भामना, मानी जनाया भामना, या मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मोही मना या, 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 मोही मना. म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी. चित्रपट सृष्टीतील घडामोडींचा आढावा घेणारा सह्याद्री वाहिनीवरचा एकमेव कार्यक्रम बॉलिवूड धमाका.